आपण बघणार आहोत नारळाची चटणी कशी करायची। नारळाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। 4-5 मिरच्या, अद्रक आपल्या आवडीनुसार टाकू शकतो। त्यात लसूण टाकायचं आणि हे वाटण बारीक करून घ्यायचं। तर आपलं हे वाटण असं झालेलं आहे। तर हे थोडं असं अजून बारीक होण्यासाठी ह्यात थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे हे छान असं बारीक होतं। तर आपले हे तयार झालेले आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊ। अशा तऱ्हेने तयार झालेले आहे। आणि ह्याच्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून फोडणी द्यायची। ह्याला हे असंच ठेवायचं वाटीमध्ये, एका असं वाटीमध्ये घ्यायचं। जिरी, मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि ह्याच्यामध्ये ते मिक्स करायचं। अशा तऱ्हेने आपलं फोडणी दिली मी, त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकायची आणि असं मिक्स करायचं। तर आपली चटणी तयार झालेली आहे। ह्यात ही गोड असते, तर ह्याच्यात साखर काय टाकायची गरज नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। तर मीठ टाकून घेतलं तर आता आपण ह्याला असं मिक्स करून घेऊ। आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे त्याच्यानुसार थोडंसं पाणी मिक्स करायचं त्यात। अशा तऱ्हेने आपली चटणी रेडी झालेली आहे डोश्यावर खायला।